तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा तुमच्या मोबाईलची रॅम जर वाढवायची असेल तर ते कशा प्रकारे ते तुम्ही वाढवू शकता। बऱ्याचशा जणांना जी काय ती रॅम वाढवता येत नाही, एकदम सिंपल ट्रिक आहे, सगळं काय डिटेल्स मध्ये मी सांगणार आहे। जसं की तुम्हाला सुद्धा माहिती असेल, जसं की तुमच्या मोबाईलची ज्यावेळेस तुम्ही नवीन खरेदी करता त्यावेळेस तुम्हाला सांगितलं असतं की ह्याची जी की रॅम आहे 8 GB असते, पण ती जी की रॅम असते 4 GB वर सेट केलेली असते, ते तुम्हाला इथे वाढवावी लागते, 8 GB वर इथे नॉर्मली करावी लागते। पण ती कशा प्रकारे करायची असते, कुठे सेटिंग असते, सगळं काय डिटेल्स मध्ये मी सांगणार आहे। सर्व गोष्टी तुम्हाला याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहेत, त्यासाठी व्हिडिओ तो लास्ट पर्यंत नक्की पहा। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर भावांनो सबस्क्राइब नक्की करून घ्या आणि तुम्हाला काय वाटतं की सगळ्या गोष्टी असतील त्या कमेंट्स मध्ये सांगायला अजिबात विसरू नका, किंवा काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट्स मध्ये ते नक्की सांगायला विसरू नका। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊया आणि सगळं काय डिटेल्स मध्ये असेल ते जाणून घेऊ। आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्ही नवीन फोन घेता त्यावेळेस तुम्हाला सांगितलं असतं की एखाद्याची 12 GB असते, 8 GB किंवा 16 GB रॅम असते। फक्त तुम्हाला सांगितलं असतं की ही रॅम आहे तुम्ही वाढवू शकता नंतर, म्हणजे जी की रॅम असेल ती जास्त तुम्ही करू शकता, पण ती करायची कशी बऱ्याचशा जणांना माहिती नसते। त्यामुळे व्हिडिओ आहे तो लास्ट पर्यंत नक्की पहा, सगळी काय प्रोसेस मी मराठीमध्ये सांगणार आहे। आणि दुसरी गोष्ट, ज्यांची रॅम कमी आहे ती कशा प्रकारे वाढवू शकतात ते सुद्धा तुम्हाला मी लास्टला सांगणार आहे। सगळ्यात पहिले तर काय करायचं, तुमच्या मोबाईलच्या सेटिंग मध्ये तुम्हाला जायचं आहे। सेटिंग मध्ये गेल्यानंतर सर्च बार तुम्हाला भेटतो, कारण की जर तुम्ही जसं की आता समजा इथे गेला तर तुम्हाला येथे जी की कोटेच ऑप्शन बघायला भेटत नाही रॅमचा, पण त्यासाठी वेगळी प्रोसेस सुद्धा असते। जसं की या सेटिंग मध्ये जावा, त्यापर्यंत तुम्ही काय करू, नॉर्मली एकदम सिंपल सर्च बार मध्ये जायचा आणि येथे फक्त रॅम तुम्ही सर्च करायचं आहे। जसं की आता बघू शकता इथे मी रॅम सर्च केलाय, त्यानंतर रॅम प्लसचा ऑप्शन तुम्हाला बघायला भेटेल। जसं की बघू शकता इथे रॅम प्लस म्हणून लिहून आलेलं आहे। अशा प्रकारे जर तुम्हाला तिथे ऑप्शन भेटला तर तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचं। ओके, तेव्हा क्लिक केल्यानंतर थोडंसं चेकिंग होणार आहे, म्हणजे जी काही सिस्टम असेल ती चेक होणार आहे। बघू शकता 2.3 GB अवेलेबल आहे रॅम प्लस, जी की प्लस इथे बघू शकता सगळं काही गोष्टी इथे दावलेल्या आहेत। आणि येथे खाली बघू शकता गॅलरीत किती आहे, कॅमेरा किती, सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला इथे बघायला भेटतात। ओके, त्यानंतर खाली गेल्यानंतर बघू शकता इथे एक्सटर्नल ॲप्स म्हणून लिहिलं, त्याच्या खाली बघू शकता रॅम प्लसचा ऑप्शन बघायला भेटेल। तेव्हा जर तुम्ही क्लिक केलं तर येथे बघू शकता सगळ्यात पहिले तर तुम्हाला इथे एक लक्ष ठेवायचं आहे की तुमची कितीवर सेट आहे। जसं की 2 GB वर असेल किंवा 4 GB वर असेल किंवा 6 GB वर असेल, तर तुम्हाला तेथून काय करायचं आहे, डायरेक्ट जर समजा 4 GB जर तुम्हाला करायचं असेल तर 4 GB करू शकता, 2 GB करायचं असेल तर 2 GB करू शकता, 6 GB करायचे असेल तर 6 GB करू शकता, किंवा 8 GB करायचे असेल तर 8 GB सुद्धा इथे करू शकता। ज्यावेळेस तुम्ही इथून सिलेक्ट करणार आहे त्यावेळेस तुमचा मोबाईल आहे तो स्विच ऑफ होणार आहे आणि नंतर आहे तो ऑटोमॅटिक आहे तो म्हणजे ओपन सुद्धा होणार आहे। त्यामुळे सिलेक्ट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही 8 GB सिलेक्ट केलं तर तुमचा मोबाईल आहे तो अचानक आहे स्विच ऑफ होणार आहे, नंतर ऑटोमॅटिक आहे तो ओपन होतो। त्यामुळे काय भेटण्याची गरज नाही, इथून तुम्ही इझिली आहे ते रॅम जी काय असेल ते तुमची वाढवू शकता। हे झालं तुमच्या मोबाईलला एक्सटर्नल रॅम दिलेली आहे, त्यामुळे ती रॅम आहे तुम्ही वाढवू शकता। पण एखाद्या फोनला कसं असतं की 4 GB असते किंवा 6 GB रॅम असते आणि त्यांना रॅम वाढवायची असते, तर पहिली तर गोष्ट सांगतो, तुम्ही एखादी ॲप जर इन्स्टॉल केली तर त्या ॲपच्या मदतीतून तुम्ही ते वाढवू शकता का, तर नाही, असं अजिबात होत नाही। असतात काही ॲप्स असतात जे की पैसे देऊन तुम्ही त्यात एक्सटर्नल स्टोरेज आहे ते तुम्ही घेऊ शकता, किंवा मोबाईलची थोडीशी रॅम आहे ती वाढवू शकता। पण मी एक गोष्ट सांगतो की मोबाईलची रॅम अशी वाढत नसते कोणते ॲप घेऊन, काही थर्ड पार्टी ॲप्स म्हणा ह्या डाउनलोड करून, असं होत नाही। तुम्हाला जी की असेल बघू शकता रॅम प्लस यूज युअर फोन स्टोरेज स्पेस टू, इथे सरळ लिहिलं बघू शकता, अशा प्रकारे तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केला, सगळं वाचू शकता। ओके, म्हणजे की तुमच्या मोबाईलमध्ये एक्सटर्नल रॅम देणं गरजेचं आहे। ओके, म्हणजे की ज्यावेळेस मोबाईल घेता त्यावेळेस 16 GB असेल आणि 8 GB वर जर सेट असेल तर तुम्हाला इथे 16 GB चा एक इथे खाली अशा पद्धतीने बघायला भेटेल 16 GB, तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमची रॅम आहे ते वाढणार आहे। अशा प्रकारे तुम्ही एक्सटर्नल रॅम असेल तुमच्या मोबाईलमध्ये ती वाढवू शकता। दुसरी गोष्ट, ज्यांची कमी असेल ते थर्ड पार्टी ॲप घेऊन त्यात स्टोरेज कमी करू शकतात, म्हणजे जसं की तुम्हाला माहिती आहे बरेचसेच ॲप्स आहेत, आत्ता सध्या सांगायला गेलं तर कमीच आहेत, तशा भरपूर ॲप्स आहेत, त्याचा यूज करून तुमचं स्टोरेज असेल ते तुम्ही स्टोरेज वाढवू शकता। पण रॅम जे की असतं हे रॅम मोबाईलवरच डिपेंड असते, एक गोष्ट लक्षात ठेवा। व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा, अजिबात विसरू नका। तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये।